आज मुलगी हॉस्टेलला जाणार होती म्हणून तिच्यासाठी मी बनवली ही खमंग जवसाची चटणी. आता ही चटणी जर म्हटलं ना तर अनेक दिवस टिकते आणि ही खायला ना पोळी सोबत, भाकरी सोबत, पराठ्यासोबत अप्रतिम अशी लागते. तुम्हीही घरात कोणी हॉस्टेलला, नोकरीला किंवा प्रवासाला जात असेल तर ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा. बनवायला खूप सोपी आहे, चवीला भन्नाट अशी लागते. अगदी म्हणजे चविष्ट आहे ही जवसाची चटणी. एकदा नक्की बनवून बघा. एकदम साधी सोपी रेसिपी आहे आणि खायला जबरदस्त अशी आहे. फक्त मी तुम्हाला काही महत्त्वाच्या 2-3 टिप्स सांगणार आहे. त्यानेच तुमची चटणी ही खमंग आणि कुरकुरीत होणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. अशा चमचमीत आणि झणझणीत रेसिपीज पाहण्यासाठी कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉनही प्रेस करा. चला तर मग सुरुवातीला आपण साहित्य पाहूया. आता इथं मी जवळपास इथं अर्धा किलो जवस घेतलेले आहेत. आता अर्धा किलो प्रमाणामध्ये मी तुम्हाला जवसाची चटणी बनवून दाखवणार आहे. आता हे जवस चटणी बनवत असताना जवस अजिबात धुवून घ्यायचे नाही. त्याच्यामध्ये कसं लाळीसपणा होतो, धुतल्यानंतर असे ओले पाण्यात टाकले ना की असे चिकट होतात, लाळीस होतात. तर त्याच्यामुळे जवस हे शक्यतो त्यातले खडा, कचरा वगैरे निवडूनच आपल्याला नीट करून घ्यायचे आहेत. तो अजिबात म्हणजे जवस धुवायचे नाहीत. आता बघा अर्धा किलो जवसासाठी बघा इथं मी जवळपास 3 चमचे लाल तिखट घेतलेलं आहे. आता हे लाल तिखट आपल्याकडचंच आहे. जर तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी कॉन्टॅक्ट नंबर देते, तिथं तुम्ही व्हॉट्सअपला जाऊन मेसेज करा. नंतर आपल्याला 3 चमचे छोट्या चमच्याने 3 चमचे जिरे घ्यायचे आहेत. अर्धी वाटी लसूण घ्यायचा आहे. 3 चमचे इतकं मीठ घ्यायचं आहे. आता ही चटणी बनवण्यासाठी एवढंच साहित्य आपल्याला लागणार आहे. तर सुरुवातीला आपण साहित्य पाहिलेलं आहे. आता सुरुवातीला आपल्याला जवस भाजून घ्यायचे आहेत. इकडं गॅस चालू केलेला आहे. गॅस चालू करून कढईमध्ये आपल्याला कढई गरम झाली की आपल्याला मध्यम गॅसवर हे चांगले तडतडेपर्यंत जवस भाजून घ्यायचे आहेत. आता जवस खाण्याचे भरपूर असे फायदे आहेत, हे आता सर्वांनाच माहिती आहेत. कारण जवसामध्ये फायबरचं हे जास्त म्हणजे प्रमाण असतं. तर जवस हा फायबरचा चांगला स्रोत आहे असं म्हटलं जातं. हृदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरू शकणारे ओमेगा 3 फॅटी ॲसिड हे जवसामध्ये आहे. त्यामुळे जवस हे आवर्जून खायलाच पाहिजे. जवस खाल्ल्याने पचनक्रिया सुरळीत राहण्यास आणि मलावरोध कमी होण्यास सुद्धा मदत होऊ शकते. पोट जास्त वेळ भरल्यासारखे वाटण्यास सुद्धा मदत होऊ शकते. त्यामुळे जवस आवर्जून खायलाच पाहिजे. शरीराला आवश्यक काही वनस्पतीजन्य प्रथिने आणि खनिजे मिळतात. तर जवसामध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात. आणखी जवस खाल्ल्याने संतुलित आहाराचा भाग म्हणून जवसाचा मर्यादित प्रमाणात समावेश करता येतो. त्यामुळे जवस हे खाणं खरंच म्हणजे खूप फायदेशीर आहे. बघा जवस हे मध्यम गॅसवर आपल्याला चांगले खमंग असे भाजून घ्यायचे आहेत. आता मी तुम्हाला जवळून दाखवते. त्याचा थोडासा कलर असा काळपट झाल्यासारखा दिसत असेल. जवस चांगले भाजलेले आहेत. मी गॅस बंद केला आणि आता हे जवस आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत आणि जवस हे चांगले थंड करून घ्यायचे आहेत. जवस हे थंड झाल्यानंतरच आपल्याला चटणी बनवायची आहे. त्याच्यासाठी जवस गरम अजिबात आपल्याला वापरायचे नाहीत. आता हे जवस चांगले थंड करून घ्यायचे आहेत. चला तोपर्यंत आपण थांबूया. आता इथं जवस थंड झालेले आहेत, एकदम म्हणजे असे थंड झालेले आहेत, म्हणजे गार झालेले आहेत. आता इथं सर्वात अगोदर आपल्याला एक मिक्सरचं मोठं जार घ्यायचं आहे. आणि जर तुमच्याकडे छोटं भांडं असेल ना मिक्सरचं, तर तुम्ही अर्धे जवस त्याच्यामध्ये घालून तुम्ही 2 बॅचमध्ये ही चटणी बनवू शकतात. बघा मोठ्या जारमध्ये घेतली तर सर्व चटणी एकदाच बनते. नंतर याच्यामध्ये जिरे घालायचे आहेत. जवस घ्यायचे, नंतर त्याच्यामध्ये जिरे घालायचे, लाल तिखट घालायचं, चवीनुसार मीठ घालायचं. आता इथं तुम्ही लाल तिखट आणि मीठ आता हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार म्हणजे तिखट तुम्हाला चटणी किती प्रमाणात बनवायची त्यानुसार तुम्ही तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकतात. आता हे मिक्सरला आपल्याला प्लस मोडवर चालू बंद करत आपल्याला चांगली अशी बारीक करून घ्यायची आहे. जास्त बारीक पण करायची नाही आणि जास्त मोठी पण ठेवायची नाही. अशी थोडीशी मोठी म्हणजे थोडीशी जाडसरच ठेवायची आहे. मी तुम्हाला जवळून सुद्धा दाखवते. बघा इथं चटणी आपली बारीक करून झालेली आहे. आता बारीक झाल्यानंतर काय करायचं, याच्यामध्ये लसूण घालायचा आणि जवसाची चटणी बनवत असताना
लसूण थोडासा जास्त घालायचा आहे, तरच चटणी ही आपली खमंग बनणार आहे. जर तुम्हाला आपल्याकडील मसाले ऑर्डर करायचे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करू शकतात आणि तिथून तुम्ही मसाले, लाल तिखट, वेगवेगळ्या चटण्या ऑर्डर करू शकतात. आता लसूण घातल्यानंतर परत आपल्याला चटणी ही मिक्सरला बारीक करून घ्यायची आहे. तर लसूण टाकल्यानंतर बघा अगदी थोडंसं असं तुम्हाला थोडंसं असं ओलसरपणा जाणवतो, पण जास्त ओलसरपणा नाही. मी तुम्हाला जवळून सुद्धा दाखवते. एकदम अशी छान अशी तर रवाळ अशी दाणेदार अशी इथं आपली खमंग आणि कुरकुरीत अशी जवसाची पौष्टिक अशी चटणी इथं आपली बनवून तयार झालेली आहे. तुम्ही एकदा नक्कीच बनवून बघा. तर आणि हो, तुम्ही माझे व्हिडिओ म्हणजे माझी रेसिपी कुठून पाहतात, कोणत्या गावातून, कोणत्या जिल्ह्यातून पाहतात ना, ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. म्हणजे व्हिडिओच्या शेवटी तुमचे आभार मानता येतील मला. आणि अशा साध्या, सोप्या, झटपट बनणाऱ्या नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी, युनिक अशा रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करून नवनवीन अपडेट्ससाठी साइडची बेल वाजवून नोटिफिकेशन ऑल करायचं आहे. म्हणजे सर्वात अगोदर तुम्हाला माझ्या रेसिपीज पाहायला भेटतील. बघा इथं आपली चटणी बनवून तयार झालेली आहे. परत एकदा चमच्याने चांगली मिक्स करायची आणि बघा अशी एखाद्या काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायची. ही जवळपास 2 ते 3 महिने आरामशीर टिकते. पण आता ही चटणी काही माझी जास्त शिल्लक राहणार नाही, कारण मला ही माझ्या मुलीला द्यायची होती. तर तिला आज जायचं होतं, म्हणून मी ही चटणीची रेसिपी म्हणजे कालच बनवली होती. मग आता तिला ही सर्व चटणी मी देणार आहे. रेसिपी नक्की पहा आणि कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आजचा व्हिडिओ थोडा देखील जर आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करून साइडची बेल वाजवायला अजिबात विसरू नका. तर भेटूयात अशाच एका छानशा आणि सोप्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त रहा.